नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. Find the frequency of revolution of a round disco stage revolving with an angular speed of 300 degree per second. आता त्यांनी व्हॅल्यू देताना अशा पद्धतीने दिलेले आहे 300 डिग्री पर सेकंद हे अँग्युलर स्पीड आहे. जनरली ते रेडियन पर सेकंद असं असतं. आता बघू आपण त्याला काय किरकोळ कन्व्हर्शन करावं लागेल. फक्त गिव्हन डाटा फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे आणि अँग्युलर स्पीड सांगितलेलं आहे. त्याचंच युनिट महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये 300 डिग्री पर सेकंद. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. ओमेगाचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 2πf. 2πn घेतलं तरी पण चालते. मग याच्यावरून एफ इक्वल टू ओमेगा डिव्हायडेड बाय 2π येते. पण हे कधी तुम्ही वापरू शकताय जर ओमेगाची व्हॅल्यू रेडियन पर सेकंद अशी असेल तर. हे जरा व्यवस्थित लिहतो. ओमेगाची व्हॅल्यू रेडियन पर सेकंद असेल तर त्याचं युनिट. पण इथं युनिट आहे डिग्री पर सेकंद. त्यामुळं हे जे 2π आहे 2πचं तुम्हाला डिग्रीमध्ये कन्व्हर्शन करावं लागेल. ते येतं 360 डिग्री. त्यामुळं हा फॉर्म्युला तुम्ही रेडियन पर सेकंद साठी वापरू शकता. आणि याचंच जर ओमेगा डिग्री पर सेकंद मध्ये जर असेल तर तुम्हाला हे असं घ्यावं लागेल. इफ ओमेगा इज इन डिग्री पर सेकंद या पद्धतीने. आता तुम्हाला ओमेगा त्यांनी दिलेला आहे डिग्री पर सेकंद मध्ये. ती व्हॅल्यू फक्त वापरा आणि सोडवा. त्याचं ते जे काही येईल ते आन्सर तुम्हाला मिळून जाईल. ओमेगा सांगितलेला आहे त्यांनी 360 कॅन्सल होईल. 635 636 हे असेल. म्हणजे आता हे परत पुढे अजून किरकोळ सिम्प्लिफिकेशन तेवढं करून घ्या. 0.6848 उरतील 2. 6 परत 2 उरतील. हे असंच पुढं कंटिन्युअस सुरू राहील. ही फ्रिक्वेन्सी त्याची येते. किरकोळ प्रॉब्लेम आहे. फक्त हे कन्व्हर्शन ओमेगाचं जे कन्व्हर्शन आहे ते जरा बघून घ्या फक्त. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. एनर्जी ऑफ 1000 जूल is spent to increase angular speed of a wheel from 20 radian per second to 30 radian per second. Calculate moment of inertia of the wheel. Energy spent equal to, इथून सुरुवात करूया. एनर्जी स्पेंट इक्वल टू 1000 जूल. अँग्युलर स्पीड जे आहे इनिशियल व्हॅल्यू सांगितलेली आहे 20 रॅडियन पर सेकंद. फायनल व्हॅल्यू आहे 30 रॅडियन पर सेकंद. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांनी विचारलेला आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. जेवढी एनर्जी स्पेंट होईल तेवढा चेंज कायनेटिक एनर्जी मध्ये दिसून येईल. एनर्जी स्पेंट इज इक्वल टू
चेंज इन कायनेटिक एनर्जी. मग चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय येणार, 1/2 फायनल कायनेटिक एनर्जी 1/2 I2 ओमेगा स्क्वेअर मायनस 1/2 I ओमेगा 1 चा स्क्वेअर. याच्यातून 1/2 I कॉमन घ्या म्हणजे शिल्लक काय राहील, ओमेगा 2 चा स्क्वेअर मायनस ओमेगा 1 चा स्क्वेअर हे येईल. आणि एनर्जी स्पेंट जी आहे ती व्हॅल्यू मी इकडे वापरून घेतोय, 1000 येईल. आता याच्यामधलं ओमेगा 1 आणि ओमेगा 2 वापरून घेऊया, सिम्प्लिफाय करूया त्याला. हे दोन इकडे घेतोय, त्या दोन इकडे 1000 ला मल्टिप्लाय केलं की त्याचं होणार 2000 I इंटू ब्रॅकेट ओमेगा 2 आहे 30 चा स्क्वेअर मायनस 20 चा स्क्वेअर. मग हे किती होते बघा आता. देअरफॉर हे 2000 तसंच ठेवा. दिस इज इक्वल टू I इंटू ब्रॅकेट हे होणार 900, हे होणार 400, टोटल होणार 500 वजाबाकी त्यांची. आता हे 500 न इकडे डिव्हाइड करा. म्हणजे हे ते 4. therefore I equal to फायनल आन्सर मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा 4 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. युनिट्स लिहित चला, युनिटला अर्धा मार्क रिझर्व आहे. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. In a circus, a motorcyclist having mass 50 kg moves in a spherical cage of radius 3 meter. Calculate the last velocity with which he must pass the highest point without losing contact. याचा अर्थ हायेस्ट पॉइंटची व्हेलॉसिटी विचारलेली आहे. ऑल्सो कॅल्क्युलेट हिज अँग्युलर स्पीड ऍट द हायेस्ट पॉइंट. त्याच ठिकाणी अँग्युलर स्पीड किती असेल हे पण त्यांनी विचारलेलं आहे. सगळं कलेक्ट करूया पहिल्यांदा काय काय त्यांनी दिलेलं आहे ते. गिव्हन डाटा, मास सांगितलेला आहे 50 kg, नंतर रेडियस दिलेली आहे 3 मीटर, व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट विचारलेले आहे. त्याच ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी किती असेल ते पण विचारलेलं आहे. जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. ऍट हायेस्ट पॉइंट VH इक्वल टू रूट आर जी. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधले फॉर्म्युले सगळे यूज करायचे आहेत. VH इक्वल टू रूट आर ची व्हॅल्यू आहे 3, जी ची व्हॅल्यू आहे 9.8. एवढं सोडवा. therefore VH इक्वल टू हे स्क्वेअर रूट मध्ये 3 8 24 अशी 4 हात झाले 2, 3 9 27 आणि 2 29. हे येणार 29.4. मग 29.4 त्याचं स्क्वेअर रूट बघावं लागेल आता. चा 4 मध्ये इथं झालेलं आहे बरोबर. 29 चा 4 मध्ये 5.422.
5.422 मीटर पर सेकंद. हे झालं त्या ठिकाणचं लिनियर स्पीड. आता त्या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर स्पीड किती असेल हे त्यांनी विचारलेलं आहे. नाव व्ही इक्वल टू आर ओमेगा, therefore ओमेगा इक्वल टू व्ही अपॉन आर. हेच आपल्याला फक्त आपल्या फॉर्मॅटमध्ये घ्या. ओमेगा एच इक्वल टू व्ही एच अपॉन आर. व्ही एच आहे 5.422 आणि आर रेडियस काहीतरी 3 आहे बघा. आर इक्वल टू 3. ते सोडवा फक्त, व्हॅल्यू मिळते तुम्हाला. मला therefore ओमेगा एच इक्वल टू 3 डिव्हाइड करा. 3 एके 3 उरले 2, 3 8 24, 0 होणार, 3 7 21. हे येणार रॅडियन पर सेकंद. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A motorcyclist to be treated as a point mass is to undertake horizontal circles inside the cylindrical wall of a well of inner radius 4 meter. याचा अर्थ हे वेल ऑफ डेथ, त्याचा प्रॉब्लेम आहे. रेडियस सांगितलेली आहे 4 मीटर. द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड द वॉल इज म्यू एस दिलेला आहे 0.2. कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड व्ही विचारले अँड पिरियड नेसेसरी टू परफॉर्म दिस स्टंट. टाइम पिरियड पण विचारलेला आहे. गिव्हन डाटा, रेडियस सांगितलेली आहे 4 मीटर. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दिलेला आहे 0.2. जी ची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याने विचारले काय, मिनिमम स्पीड विचारलेला आहे. त्यावेळेचा टाइम पिरियड सुद्धा विचारलेला आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग फॉर वेल ऑफ डेथ व्ही मिनिमम इक्वल टू रूट आर जी डिव्हायडेड बाय म्यू एस, असा फॉर्म्युला आहे त्याचा. मग याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आणि सोडूया, बघूया काय काय ते. व्ही मिनिमम इक्वल टू रूट आर जी. आर ची व्हॅल्यू आहे 4, जी ची व्हॅल्यू आहे 9.8. त्यानंतर हे होते 0.2. याचं सिम्प्लिफिकेशन करूया. अंशाला आणि छेदाला 10 ने मल्टिप्लाय करून घेतोय. त्यामुळे इथं काय होणार, हे 4 इंटू याला 10 ने मल्टिप्लाय केलं की हे 98 होणार. याला 10 ने मल्टिप्लाय केलं की हे 2 होणार. 2 ने इथं भाग घालवा, 2 2 4. 98 गुणिले 2 केलं की ते येणार 196 स्क्वेअर रूट ऑफ 196. त्याचं स्क्वेअर रूट येते 14. 14 मीटर पर सेकंड. हे एक कॅल्क्युलेशन झालं त्याच्यातलं. तर त्याच्यातला सेकंड पार्ट तर फर्स्ट नंबर टाकून घेतोय. आता मला सेकंड पार्ट त्याचा टाइम पिरियड पाहिजे. मग टाइम पिरियड ते सर्क्युलर मोशन आहे त्या ठिकाणी, त्यामुळे टाइम पिरियड टी इक्वल टू 2πr अपॉन व्ही हे असं येणार आहे. मग आर आणि व्ही तर 14 आहे, माहितीच आहे आपल्याला. रेडियस आर तेवढी फक्त, रेडियस आर आहे 4.
असे हे एवढं सोडवा फक्त. याच्यामध्ये 2 नाही तर भाग घालवा. 2×14 याच्यापेक्षा जास्त काही वेगळं होत नाही. मग 7 नाही तर डिव्हाइड करून घ्या पहिल्यांदा. 0.7 चोक 28 उरले 3, 34 येणार. परत 7 चोक 28 येणार. 6 शिल्लक राहतील, 62 होणार. 7 8 56. परत 6 शिल्लक राहतील. परत 7 8 56 येणार इंटू 4. पहिला 4 न मल्टिप्लाय तेवढं करून घ्या. 4 8 32, 2 हात झाले 3, 4 8 32 आणि 3 35, 5 हात झाले 3, 4 चोक 16 आणि 3 19 अशी 9 हात झाला 1, 4 चोक 16 आणि 1 17. 1.7952 सेकंद हा त्याचा टाइम पिरियड येईल. त्याला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी एवढा वेळ लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क. डिस्क साठी विचारले. मास 10 किलोग्रॅम, रेडियस 60 सेंटीमीटर, मीटर मध्ये कन्व्हर्शन करा. अबाउट अन ऍक्सिस, ऍक्सिस महत्वाचा बघत चला. परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर. त्यामुळे एकदम सिंपल आणि एकदम बेसिक प्रॉब्लेम त्यांनी विचारलेला आहे. फार काही वेगळं त्याच्यामध्ये काम करायचं नाहीये. गिव्हन डाटा, मास दिलेला आहे 10 किलोग्रॅम, रेडियस सांगितलेली आहे 60 सेंटीमीटर, म्हणजेच 0.6 मीटर. त्यानंतर त्यांनी विचारलेला आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. सो डिस्क साठी मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे about an axis passing through its center perpendicular to its plane, mr square upon 2 असा फॉर्म्युला आहे डिस्क साठी. व्हॅल्यूज वापरूया त्याच्यामध्ये. हे 1/2 पुढे ठेवतोय छेदामध्ये जे आहे ते. मास आहे 10, रेडियस आहे 0.6 त्याचा स्क्वेअर. मग हे किती होणार? हे 1/2 एक 2 मिनिटं राहू दे, हे 10 पण राहू दे. इथे येते 0.36. 0.36 ला 2 न डिव्हाइड केलं ते होणार 0.18. 0.18 ला 10 न मल्टिप्लाय केलं की 1.8 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर हे त्याचं फायनल आन्सर आहे.